पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांचे. पंतप्रधान मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे प्रकरणाचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवरील हिंसेप्रकरणी राहुल गांधी आक्रमक. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री नाही अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. पॅलेटगनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू. दिपकेंचा इशारा. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत पास. राहुल गांधींचा शहांवरील आरोपांनंतर गदारोळ. माफी मागण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी. तर मी माफी मागणार नाही, राहुल गांधी ठाम. राहुल गांधी देशाच्या युवकांसाठी काही सकारात्मक बोललेत का? खोटे आरोप केल्यानं युवकांना काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्ला. शिवरायांना पहाड का चुहा म्हणणारा औरंगजेब आणि विद्यार्थ्यांचा झुरळ म्हणणाऱ्या सरकारमध्ये काय फरक? उद्या हीच झुरळ तुमचा कोथळा बाहेर काढतील. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला. E20मुळे इंजिनचे नुकसान किंवा मायलेजमध्ये घट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. व्यापक अभ्यास, चाचण्या आणि तज्ज्ञांच्या सल्लामसलतीनंतर 20% इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. दिलीप वळसे पाटलांकडून पुण्यातील निवासस्थानी शरद पवारांची भेट. रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती. यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, वळसेंचं स्पष्टीकरण. पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीएमध्ये सामील होईल. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल, दमानी यांचा दावा. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. आंतरवालीत या. शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हा. जरांगेंचं आवाहन. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका. ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीनं केलंय. काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन. देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या जेएनजीचं नेहमीच कौतुक. मात्र रस्त्यावर अनैतिक आणि शिस्तभंग वर्तनाचा विरोध. वादग्रस्त वक्तव्यावर कंगना रनौतचं स्पष्टीकरण. तर कंगना रनौत पार्ट टाइम पॉलिटिशियन दिपकेंचा टोला. उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंडेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारांसाठी FSSAI परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुंडेंचा इशारा. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई काय? एफडीएनं आतापर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? शुक्रवारपर्यंत तपासणी अहवाल सादर करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश. पार्थ पवार आणि कायनाथधार यांचा पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार. शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह काही प्रमुख नेते उपस्थित. कर्नाटकमधील कॉलेजमध्ये 7,000 HIV बाधित विद्यार्थी. 18 ते 35 वयोगटातल्या तरुणांमध्ये संसर्गाची वेगानं वाढ. 54,000 जणांना अजूनही HIV ची बाधा झाल्याची कल्पना नाही. सर्व कॉलेजमध्ये तपासणी मोहीम राबवण्याचं सरकारचे आदेश.